नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खास श्रावण महिन्यासाठी तयार केलेले सुंदर उखाणे, जे तुम्हाला श्रावणातील कोणत्याही उपवासासाठी किंवा सणासाठी वापरता येतील। चला तर मग अधिक वेळ न दवडता लगेच उखाण्यांना सुरुवात करूया। उखाणा नंबर 1। श्रावणात बरसतात धुंद जलधारा, श्रावणात बरसतात धुंद जलधारा, रावणमुळे फुलला संसाराचा फुलोरा। उखाणा नंबर 2। श्रावणात इंद्रधनु पसरले आसमंती, श्रावणात इंद्रधनु पसरले आसमंती, रावांच्या संसारात मिळते सुख आणि शांती। उखाणा नंबर 3। मेघमल्हार रंगतात श्रावणसर कोसळते, मेघमल्हार रंगतात श्रावणसर कोसळते, रावांच्या नावाने माझे जीवन पुष्प बहरते। उखाणा नंबर 4। श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी मिळतो सर्वांनाच मौका, श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी मिळतो सर्वांनाच मौका, रावण सोबत आनंदाने पार करेन संसाराची नौका। उखाणा नंबर 5। ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला वाहते तांदूळ, ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला वाहते तांदूळ, रावण सोबत संसारात टाकते पहिले पाऊल। उखाणा नंबर 6। तांदळाची शिवमोठ महादेवाला वाहिली, तांदळाची शिवमोठ महादेवाला वाहिली, रावांच्या नजरेत प्रामाणिकता मी पाहिली। उखाणा नंबर 7। मनोभावे करते श्रावणातील व्रत आणि उपवास, मनोभावे करते श्रावणातील व्रत आणि उपवास, रावांचे नाव घेते तुमच्यासाठीच खास। उखाणा नंबर 8। देवादिदेव शिवशंकर उमा त्यांची जीवन संगिनी, देवादिदेव शिवशंकर उमा त्यांची जीवन संगिनी, रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी। उखाणा नंबर 9। त्रिशूळ डमरू शोभते शंकराच्या हाती, त्रिशूळ डमरू शोभते शंकराच्या हाती, रावांच्या नावाचे कुंकू लावते माथी। उखाणा नंबर 10। श्रावण महिन्यात वरुण राजाने केली बरसात, श्रावण महिन्यात वरुण राजाने केली बरसात, रावांचे नाव घ्यायला आज केली सुरुवात। तर मंडळी, हे होते खास श्रावण महिन्यासाठी तयार केलेले सुंदर आणि सोपे उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला या चॅनलवर जवळपास सर्वच प्रकारचे उखाणे बघायला मिळतील। आणि हो, तुम्हाला जर तुमच्या लव्ह स्टोरीचा किंवा लग्नाच्या प्रवासाचा कस्टमाइज उखाणा हवा असेल तर मला कमेंटमध्ये उखाणा टाईप करा, मी नक्कीच तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला हवा तसा उखाणा बनवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत, तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।